सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी. हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार. आज न्यायालयामध्ये बंद लिफाफ्यात आरोपींचे जबाब सादर केले जाणार. वाल्मिक कराड जेलमध्ये असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याचे CCTV दाखवा. धनंजय देशमुखांची मागणी. बीड शहर पोलीस ठाण्यात बालाजी तांदळे यांप्रमाणेच इतर कोणी आलं का? देशमुखांकडून संशय व्यक्त. आवादा कंपनीला धमकी. जगमित्र कार्यालयाच्या सातपुडा बंगल्यावरूनही आली. या प्रकरणी धनंजय मुंडेंसह आरोपी करा. अंजली दमानिया यांची मागणी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर 307 आणि 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करा. यामधील एक केस ही केस तर दुसरी केस माजलगाव कोर्टामध्ये आहे. अंजली दमानिया यांचं वक्तव्य. सतीश भोसले उर्फ खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. आज बीड न्यायालयामध्ये जामीन अर्जावर सुनावणी. प्रशांत कोरटकरांना दिलासा नाहीच. आज कोर्टामध्ये कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी. कोरटकरांनी वकिलामार्फत नागपूर पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी अर्ज केला. जीवाला धोका असल्याचं पोलिसांकडे कारण दिलं. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. गाडेला पोलीस प्रत्यक्ष हजर करणार की सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन हजर करणार हे अद्यापही अस्पष्ट. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचं पोलीस आयुक्तांना पत्र. ॲडव्होकेट असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावं. पीडित मुलीची मागणी. स्वारगेट अत्याचार प्रकरणी 4 ST कर्मचारी निलंबित तर 22 सुरक्षा रक्षकांची बदली. यापुढे हलगर्जीपणा केल्यास शिक्षेला सामोरं जावं लागेल. मंत्री प्रताप सरनाईक. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.